परभणीच्या संगीत साधना गुरुकुलमध्ये शिकणाऱ्या पहिलीतील विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केली. त्याचबरोबर त्याच्या शरीरावर जे आहे ते चटके दिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच परिवाराने आरोप केला की ही सगळी मारहाण जी आहे ते एका शिक्षकाने केली. आपल्यासोबत मुलाची आजी आहेत. बाळाचं नाव काय आहे? कसा हा सगळा प्रकार उघडकीस आला? रघुनाथ नागेश पवार. हम्म. याला 15 दिवसापासून बोलतो म्हणलो होतो मी. त्याने बोलू दिले नाहीत. बोलू दे नाही गेल्या. त्याच्यानंतर मी इथं आलो. इथं आल्यानं 6 तास याला मला भेटू दिले नाही त्याने. भेटू दिले नाही तर मग 6 तासाला भेटल्यानं विचारलो मी त्याला. विचारल्यानं का मारले असं, मग इतका मारहाण का केल्या म्हणून. त्याला पक्वा येईना गेल्यानं मारला. मी काय करायचं ते करा म्हणजे त्याने. त्याला चांगली शिक्षा होऊ द्या आता, इथून तरी पुढे काही होण्यासारखं काय करायचं ते करा म्हणलाय त्यानं. घटनेला किती दिवस झालेत आता? घटना गुरुवारची हो आहे. बरं. 4-5 दिवस झाले. आणि त्यापूर्वी जेव्हा तुम्हाला कळालं त्याच्या आधी किती दिवसांनी मारहाण झाली? 15 दिवसापासून बोलू दिलं नाही. आता कवापासून केलाय की तसं. मी गुरुवारी आल्यानं मला हे दिसले. सगळं लेकरू फुगून गेलं होतं. जेव्हा तुम्ही मुलाशी बोलल्यात त्याने काय काय सांगितलं तुम्हाला? त्यानं काहीच सांगितलं नाही. ये नाही गेल्यानं मारलो मी, तुमचं तुम्ही काय करायचं ते करा म्हणलं. कशा कशाने मारल्याचे ओळ आहेत? उरण कशाच्या आहे? कशा क्षानं पैपानं त्या याच्यानं बद्दी काढून ठेवला एवढा येळूची. त्या बद्द्यानं आणि उलट टांगलाय म्हणून 2 तास. या लेकरांना सांगाले की वरी बोंगुला कसल्या बांधलाय आहे म्हणाले. 2 तास टांगून होतं म्हणून. म्हणजे लघवी सुद्धा त्याच्यातच झाली म्हणला. आणि चटके कशाने दिले? चटके वाळूचे म्हणून. शिक्षकाचं नाव काय आहे त्या? शिक्षकाचं विष्णू रेंगे. आता या संदर्भात तुम्ही तक्रार दिली आहे का? काय मागणी आहे? दिलाय की शिक्षा हो याला चांगली. आमच्याच लेकराला नाही गेल्या त्याला काय आम्हाला आपटायचं काय? तरी लेकरू तरी मोठा आहे काय गुन्हा केला असेल म्हणायसारखं. 7 वर्ष वयच आहे त्याचं. बघतोय की ह्या पीडित मुलाच्या आजी आहेत आणि मुलाला अक्षरशः 2 तास बांधून मारल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. या संदर्भात त्यांनी तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आणि संबंधित शिक्षकावरती कडक कारवाई व्हावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आता यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.